नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारताचा इतिहास हा टॉपिक पाहणार आहोत। पोलीस भरती व तलाठी भरती यांसारख्या परीक्षांमधील प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे। या व्हिडिओचा हा भाग 4 आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वामी रामानंद तीर्थ। हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली। प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांची आजोळ डॅश डॅश या जिल्ह्यातील आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बुलढाणा। शिवाजी महाराजांची आजोळ बुलढाणा या जिल्ह्यातील आहे। प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जुन्नर। शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यात झाला। प्रश्न क्रमांक 4, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तोरणा। शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा आहे। प्रश्न क्रमांक 5, शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आदिलशाह। शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाह या मुघल सम्राटाच्या दरबारी सरदार होते। प्रश्न क्रमांक 6, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा। इतिहासातील 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेले पानिपत हे शहर हरियाणा राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 7, चांद बीबीची राजधानी कोठे आहे? 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अहमदनगर। चांद बीबीची राजधानी अहमदनगर येथे आहे। प्रश्न क्रमांक 8, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लॉर्ड विल्यम बेटिंक। सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंक आहे। प्रश्न क्रमांक 9, आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बंकिमचंद्र चटर्जी। आनंदमठ ही कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिली। प्रश्न क्रमांक 10, भूदान चळवळीचे जनक कोण? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विनोबा भावे। भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे आहे। तुमच्यासाठी एक खास प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए, बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन बी, विनोबा भावे, ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन डी, लॉर्ड विल्यम बेटिंक। ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद।